नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, मागच्या 4-5 दिवसापासून तुम्ही एक बातमी वाचताय, सोशल मीडियावर ते वाचतही असाल। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात येऊ घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये 21 वेगवेगळी पदं सांगितलेली आहेत, त्याचं क्वालिफिकेशन वेगवेगळं सांगितलेलं आहे आणि त्याचा सिलेबस हा वेगवेगळा सांगितलेला आहे। असं असलं तरी त्यामध्ये एक बहुसंख्य पोस्टमध्ये एक कॉमन फॅक्टर आपल्याला दिसतो, तो म्हणजे एक कायदा। कोणता कायदा आहे तो? महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट हा आहे। आणि बऱ्याच लोकांच्या शंका कुशंका किंवा इन्क्वायरीज होत्या की सर आम्ही अभ्यास तर करतो, आम्ही मराठीचा अभ्यास करतो, आम्ही इंग्रजीचा अभ्यास करतो, आमच्या रिलेटेड जी पोस्ट आहे त्याचा टेक्निकलचा आम्ही अभ्यास करतो, परंतु ह्या ॲक्टबद्दल आम्हाला काही माहिती नाही आणि आम्हाला हा ॲक्ट शिकायचा आहे कारण की परीक्षेत त्यावर प्रश्न विचारले जातात। तर आता चिंता करू नका तुम्ही, इन्फिनिटीमध्ये हा जो ॲक्ट आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, याच्यावर आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच घेतोय आणि ही बॅच स्वतः मी घेणार आहे। ॲक्टच्या सगळ्या इत्थंभूत गोष्टी कलमासहित आपण ती चर्चा करणार आहोत। तर तुम्हाला काय करायचं आहे, तर ती बॅच तुम्हाला जर ऑनलाईन परचेस करायची असेल तर तुम्ही ती कशी करू शकता त्याच्याबद्दल माहिती सांगतो। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ही रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी आणि त्यातले जे सगळे पदं आहेत त्या पदांसाठी ही बॅच काय आहे, उपयुक्त आहे। ही बॅच फक्त आणि फक्त 199 रुपयाला मित्रांनो, फक्त आणि फक्त, जास्त फी नाही, 199 रुपयाला तुम्हाला ही रेकॉर्डेड बॅच मिळेल, ज्यामध्ये टेस्ट असतील, लेक्चर असतील आणि PDF स्वरूपाच्या काय असतील नोट्स सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहे। जर तुम्ही हा कायदा पाहिला तर 500-550 पानाचा कायदा आहे आणि इतका कायदा, मोठा कायदा आपल्याच्याने तो होणार नाही, कारण की त्याला प्रिसाइज करावं लागेल। त्यातली कलमं त्यांनी डिटेल त्यात दिलेली आहेत। जर प्रकरणं सांगितली, जर तुम्ही तर कायदा पाहिला, जर नुसती प्रकरणं त्यांनी सांगितलेत, प्रकरणं सांगायला 82 ते 85 पानं घालवलेली आहेत आणि तिथून नंतर प्रत्येक कलम, त्यातलं वेगवेगळे विभाग आणि सगळं डिटेलिंग, महानगरपालिकेच्या संदर्भातलं सगळं डिटेल त्यात दिलेलं आहे। 1949चा हा अधिनियम आहे किंवा ॲक्ट आहे। मग आता हे माझ्या तुमच्या एकट्याच्याने ते नाही होणार, ते कायद्याच्या भाषा आहेत, त्याला आपल्याला सरळ करावं लागेल, सोपं करावं लागेल आणि जे जे महत्त्वाचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं लागेल। आता बघा, महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेत, पुढच्या 2-4 महिन्यात इलेक्शन होईल, त्याच्या प्रभाग रचनेसाठी महाराष्ट्र सरकारने आदेश दिलेले आहेत। मग महानगरपालिकेचे अ, ब, क, ड असे वेगवेगळे गट आहेत आणि त्यांच्या लोकसंख्येच्या मर्यादा ह्या वेगवेगळ्या आहेत। मग त्यातले प्रभाग, 4 जागांचा एक प्रभाग बनेल, बरोबर आहे ना, 4 नगरसेवक निवडून येतील, पण प्रत्येक महानगरपालिकेत निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या ही एकसारखी नसणार आहे। मग त्याच्याबद्दलच्या तरतुदी ह्या अधिनियमामध्ये सांगितलेल्या आहेत। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मी सोपा करून तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो। ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे आणि फीज फक्त 199 रुपये फीज आहे मित्रांनो। त्याच्या पुढे आपल्याला हे बघायचं की ती कोणकोणती पदं आहेत, त्या पदांसाठी की हे महत्त्वाचे आहेत। पहिलं पद फिजिओथेरपिस्ट, हे पदासाठी सुद्धा हा कायदा सांगितलेला। औषध निर्माता, कुष्ठरोग तज्ज्ञ, स्टाफ नर्स, क्ष किरण तंत्रज्ञ, हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन, मानस उपचार समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल किंवा वरिष्ठ लेखापरीक्षक, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर, त्याचबरोबर अग्निशामकचा फायरमन, कनिष्ठ विधी अधिकारी, क्रीडा पर्यवेक्षक, उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, लिपिक टंपलेखक, लेखालिपिक आणि आया, फिमेल अटेंडंट, ही जी वेगवेगळी पदं सांगितलेली आहेत, जवळपास ही 21 पदं आहेत आणि ह्या 21 पदांसाठी हा कायदा अभ्यासणं गरजेचं आहे आणि तो कायदा अभ्यासण्याचं काम तुम्ही इन्फिनिटीच्या माध्यमातून करू शकता। ह्या बॅचचं काय वैशिष्ट्य आहे बघा। पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य, अधिनियमाचा विस्तृत मी अभ्यास तुमच्याकडून करून घेईन। 1 लायनर स्वरूपाच्या PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स देईल, कारण की सरळ सेवेची परीक्षा असल्यामुळं 1 लायनर स्वरूपाचे प्रश्न विचारण्याचा कल खूप जास्त असतो। कलमाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते 1 लायनर स्वरूपात मी देण्याचा हे करणार। सगळीचे सगळे कलम आपल्याला विचारले जातील ह्याची शक्यता फार कमी आहे, परंतु जी महत्त्वाची कलमं आहेत ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि जो अभ्यास आपण ज्या कायद्याचा करू तो परीक्षा केंद्री असणार आहे, एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो। आणि जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर हा कायदा अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी तुम्ही काय करा, याच्यासाठी तुम्ही आपली जे रेकॉर्डेड बॅच आहे ती जॉईन करा।
फक्त आणि फक्त 199 रुपयामध्ये यशाची हमखास हमी आपण देतोय। ह्यातील 2 नंबर सांगितलेले आहेत बघा, 92 26 01 81 81 हा एक नंबर आहे आणि दुसरा नंबर आहे 85 30 12 1002। या नंबरवर संपर्क करू शकता आणि तुम्ही आपलं नाव एनरोल करू शकता। आजच्यासाठी थांबूयात, धन्यवाद।